नमस्कार मित्रांनो. आज आषाढी एकादशी 25 जुलै 2026. आपण पाहणार आहोत शहाडचं विठ्ठल रखुमाई बिर्ला मंदिर. खूप लहानपणी मी शाळेतून जेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो तेव्हा एक 7-8 वर्षाचा मी असेल. एस टीने आम्हाला प्रथम टिटवाळा मंदिर दाखवण्यात आलं आणि त्यानंतर हे बिर्ला मंदिर दाखवण्यात आलं. अतिशय तेव्हापासून ते मनामध्ये घर करून बसलेलं हे मंदिर. आणि मी आता सलग 2-3 वर्ष आषाढी एकादशीला मी इकडे दर्शनासाठी येतो. खूप बरं वाटतं. छानपैकी मंद पाऊस असतो, त्यामुळे फक्त एका वर्षी खूप पाऊस होता. मला मंदिरात त्याने जबरदस्तीने शिरावंच लागलं. बाहेर मी अजिबात काही शूट करू शकत नव्हतो. बाहेरून पाहणंसुद्धा जरा कठीण झालं होतं. वारा पण भरपूर होता. पण आता एकदम सुंदर, आज वातावरण इतकं सुंदर आहे की मी या आरामात हे मंदिर पाहतो आहे. बरेचसे लोक आले आहेत. बऱ्याचशा मुली नट्टापट्टा करून इकडे पाहावयास आलेले आहेत, दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आणि हे अतिशय सुरेख असं मंदिर कमीत कमी 150-200 फूट उंच असेल आणि पूर्ण पाषाणामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे बिर्ला कुटुंबियांनी. आणि अतिशय सुंदर अशी ही वास्तू आपल्याला मुंबईपासून जवळच असल्याकारणाने आपण कधीही इकडे येऊन पाहू शकतो. शहाड स्टेशनपासून अवघ्या 200-300 मीटरवर हे मंदिर असून अतिशय येण्या जाण्यास सोपं आहे. कोणतीही रिक्षा करायची गरज नाही. स्टेशनला उतरल्यानंतर सहज तुम्ही चालत सेंचुरी रेऑन कंपनीच्या गेटच्या समोरच ह्याचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे. तुम्ही या प्रवेशद्वाराने वरती थोडंसं 200-300 फूट उंच चालावं लागतं पायऱ्याने. आणि छान असं मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हे इथे मंदिर शूटिंग करू शकता. इतर दिवशी तुम्हाला ते शूटिंग करायला देत नाहीत, कारण मी 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांनी मला शूट करायला दिलं नव्हतं. आणि त्यामुळे मी हे आता आषाढीला मुद्दामून शूट करायचं ठरवून आलो आहे. अतिशय सुरेख वातावरणामध्ये इथे भजनाच्या गजरामध्ये हे मंदिर पाहावयास मला मिळत आहे. आल्हाददायक सकाळचं वातावरण. साधारण 8:30-9 वाजत आहेत आणि लोक आपापल्या सोसायटीमधनं पालख्या बनवून घेऊन येतात आणि इथे देवाला भेट घडवतात. व्यवस्थित सुंदर असं डिसिप्लिन इथे त्यांचे देवळातले गार्ड्स व्यवस्थित पाहत असतात. सगळ्यांना व्यवस्थित गाईड करत असतात. आणि छान असं आतमध्ये मॅनेजमेंट आहे. जास्त वेळ लागत नाही दर्शन घेण्यासाठी. कधी आवर्जून आलात शांततेच्या काळामध्ये तर खूप सुंदर आहे. तुम्हाला हे पाहण्यासाठी आरामात इथे तुम्ही 2-3 तास तुमचा व्यवस्थित टाईम पास होऊ शकतो. आणि छान असं गार्डनिंग आहे. पावसाळ्यात तर खूपच सुंदर वाटतं. हिवाळ्यातलं मला माहिती नाही, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यातलं मला माहिती नाही, पण मी प्रत्येक वेळेला आलो तो पावसाळ्यामध्येच आलेलो आहे. आणि फक्त जेव्हा आम्ही पिकनिकला जेव्हा आलो तेव्हा आम्ही ते मे महिन्याच्या सीझनमध्ये आलो होतो लहानपणी. खूप घाबरलो होतो. खूप उंच वाटलं होतं मला तेव्हा हे मंदिर. पायऱ्या देखील खूप, आणि त्या अजूनही स्मरणात आहेत. त्यामुळे त्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा इथे अनुभवायला मिळाल्या आणि खूप बरं वाटलं. एकंदरीत ह्या लोकांचा उत्साह पाहून पाहण्यासारखा होता. खूप
इतरच्या आजूबाजूच्या शिंदे कॅम्प वगैरे इकडनं लोक आपापल्या पालख्या घेऊन ह्या मंदिराला भेट देतात. मुलं मुली खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप बरं वाटलं. एक आपला मराठमोळा सण अशा सुंदर रीत्याने साजरा होताना देवळामध्ये पाहावयास मिळतो. अवश्य तुम्ही ह्या आषाढ एकादशीला सकाळच्या वेळेला जर आलात तर तुम्हाला हा असा नजारा दरवर्षी पाहावयास मिळेल. ह्यावर्षी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवतो आहे. व तुम्ही पुढच्या वेळेला प्रत्यक्ष इकडे येऊन अनुभव घ्या. शहाड आपल्यासाठी फार लांब नाही आहे. मुंबईपासून अवघ्या 30-40 मिनटावर ट्रेनने तुम्ही शहाड स्टेशनला येऊन एक 200-300 मीटरवर हे मंदिर आहे. सेंचुरी रेयॉनचा कंपनीचा गेट आहे. त्याच्या पुढच्या बाजूने तुम्ही आतमध्ये एंट्री करायची आहे. एक 100-200 फूट उंच असं तुम्हाला पायरीने वर चढावं लागेल आणि छानपैकी तुम्ही मंदिरात प्रवेश कराल. तिथे देवस्थानातर्फे चहाची सोय सगळ्यांसाठी ठेवली होती. खूप सुंदर ॲरेंजमेंट ठेवली होती त्या लोकांनी. दरवर्षी तशीच असते. आणि पण इतर वेळेला तुम्ही आला तर तुम्हाला इथे सेल्फी बिल्फी वगैरे असं काढायला मिळेल असं वाटत नाही. कारण मला त्याने अडवलं होतं मागे एक वेळ. कारण मला ते गर्दीमध्ये शूट करायचं नव्हतं म्हणून मी मुद्दाम मधल्या वेळेत आलो होतो. पण ते तुम्हाला तिथे शक्य नाही. तुम्ही फक्त आषाढी एकादशीच्या दिवशीच ह्या सर्व गोष्टी करू शकाल. खूप सुंदर असं वातावरणामध्ये मी हे मंदिर पाहिलं. पाऊस फारसा नव्हता, मधून होता पण बारीकसा होता. त्यामुळे छत्रीमध्ये उभं राहून मला हे शांतपणे शूट करता आलं. बिर्ला दाम्पत्याने ही त्या काळी आपण्यासाठी सुंदर भेट आपल्याला दिलेली आहे. मुंबईपासून जवळ असल्याकारणाने सगळ्यांनी ह्या मंदिराचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावं. खूप सुंदर असं मॅनेजमेंट आहे तिथल्या देवस्थानांची आणि बऱ्यापैकी लोक त्याचा फायदा घेतात. आषाढी एकादशीला दिवसानंतर किती गर्दी होत असेल याचा मला अंदाज नाही. परंतु मी प्रत्येक वेळी इकडे आलो तो सकाळच्या वेळेला आलो आहे. त्यामुळे तुम्ही इतर वेळेला येऊन पाहू शकता किंवा पाहत आला असाल तर मला तसं कॉमेंटमध्ये कळवा की जेणेकरून मला तसं पुढच्या वेळेला काय विशेष असेल तर मी मधल्या वेळेला येऊन पाहून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आता इथेच संपवतो. तुम्ही शहाडला कधी गेलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या. धन्यवाद.